नमस्कार, वेलकम टू पॅलेट नाईफ. आज आपण ड्रायफ्रूटचे लाडू बघणार आहोत, जे करायलाही अगदी सोपे आणि तब्येतीलाही उत्तम. याच्यासाठी आपण जे ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत ते अगदी ऑप्शनल आहेत. जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते आपण सगळे ड्रायफ्रूट्स ह्याच्यासाठी आपण वापरू शकतो. काजू, बदाम, काळ्या मनुका, साध्या मनुका, अंजीर, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, जे खोबरं, हे जे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत हे आपण सगळं वापरणार आहोत. पण त्याच्या आधी हे आपण सगळे एक एक करून छान भाजून घेणार आहोत. ह्याच्यासाठी आपण थोडंसं तूप वापरणार आहोत, जेणेकरून त्याचा एक खमंगपणा येतो आणि चवीलाही ते छान लागतात. आपण बदाम भाजून घेतले, काजू भाजून घेतले, त्याचप्रमाणे आता आपण अक्रोड टाकलेले आहेत. अक्रोडला थोडं भाजून घेतल्यावरती आपण त्याच्याबरोबरच पिस्ताही मिक्स करणार आहोत. हा पिस्ताही आपण छान भाजून घेणार आहोत. सगळे ड्रायफ्रूट्स हे छान भाजले गेले ना की खातानाही ते कुरकुरीत छान लागतात. आता या भोपळ्याच्या बिया टाकलेल्या आहेत. या भोपळ्याच्या बियासुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहेत. त्याचा एक थोडासा उग्र स्मेल असतो किंवा खाताना त्याचा उग्रपणा जाणवतो आणि म्हणूनच ह्याच्यात तूप टाकून त्या छान भाजून घ्यायच्या, म्हणजे त्या खायलाही खूप छान लागतात. अशा प्रकारे आपण एक एक करून सगळे जिन्नस आपण छान भाजून घेतो आहे. खोबरंसुद्धा आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याचं जास्त दिवस राहिले तरी खवटपणा लागणार नाही. आणि हे सगळे लाडू माहिती आहे का तुम्हाला, शुगर फ्री आहेत. हे आपण खजूरमध्ये आपण बांधणार आहोत. आता खजूरचं प्रमाण कसं असतं, सगळ्या ड्रायफ्रूटचं प्रमाण घेऊन त्याचं किती वजन होतं आहे त्या प्रमाणात आपल्याला खजूर वापरायचा असतो. आता मी खोबऱ्याबरोबर इथे खसखसही टाकलेली आहे, कारण खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून त्याच्यामध्येच मी खसखसही घेतलेली आहे. थोडं तूप टाकून तीही आपण छान भाजून घेतो आहे. आणि खजूरचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं की नाही, सगळे ड्रायफ्रूटचं वजन बघायचं आणि त्याप्रमाणे खजूर वापरायचा. जेवढे ड्रायफ्रूट्स आहेत तेवढा खजूर वापरला जातो, पण मी इथे प्रमाण थोडं कमीच घेते, कारण खजूरसुद्धा गोडीला असतोच नाही का. म्हणून ते प्रमाण आपल्याला जसं बाइंडिंग होईल त्याप्रमाणे आपण घ्यायचं. मी थोडं प्रमाण त्याचं कमी घेते. इथे मी साध्या मनुका घेतलेल्या नाही आहेत, पण तुम्ही साध्या मनुकाही घेऊ शकता. अंजीरचेही तुकडे करून घ्यायचे. अंजीर थोडं कडक असतं, सो त्यालाही तूप टाकून छान मंद ह्याच्यावरती मात्र हे सगळं भाजलं गेलं पाहिजे. जेवढं आपण मंद गॅसवरती हे भाजू ना तेवढं ते भाजलंही छान जातं. कुठेही ते करपलेलापणा त्याचा तो स्मेल नाही आला पाहिजे. आणि हे अंजीर मंद गॅसवर जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा ते एवढं सॉफ्ट होतं ना की आपण जस्ट स्पॅच्युलाने जरी आपण प्रेस केलं ना तरी त्याचा सॉफ्टनेस आपल्याला समजून येतो. आता हा खजूर मी एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. तो खजूर थोडा मिक्स करायला आपल्याला थोडासा जड जातो, कारण त्याचा एक घट्ट गोळा तयार होतो. मग अशा वेळेस त्यालाही आपण गरम करून घ्यायचं. तूप टाकून अंजीरबरोबरच मी त्यालाही टाकलेलं आहे. अगदी मंद गॅसवर ही प्रोसेस झाली पाहिजे, नाहीतर खालती ते सगळं लागून येतं. आणि थोडं थोडं मध्ये मध्ये आपण तूप टाकतो आहे आणि ते आपण छान सॉफ्ट होईपर्यंत खजूर गरम करतो आहे, छान फ्राय करून घेतो आहे. जेवढा खजूर सॉफ्ट असेल ना तेवढे हे ड्रायफ्रूट्ससुद्धा त्याच्यामध्ये बाइंडिंग व्हायला वेळ लागत नाही आणि मग लाडूसुद्धा छान पटापट वळले जातात. ते करायला थोडंसं तुम्हाला जड वाटेल, पण पेशन्स लागतात ह्याच्यासाठी सुद्धा. पेशन्सनी ही सगळी कामं करावी लागतात. आपल्याला वेळ जातो, आपल्याला बाकी भाजायला वेळ नाही लागत, पण खजूर सॉफ्ट करून घ्यायला किंवा तो परतून घ्यायला थोडा वेळ जास्त लागतो बरं. पण त्याच्यामुळेच ते लाडू छान होतात. ते जर सॉफ्ट नाही ना झालं तर ते व्यवस्थित मिक्स पण नाही होणार, म्हणून ते सॉफ्ट होणं खूप गरजेचं आहे. अगदी मंद गॅसवर जेवढं तुम्हाला ते स्पॅच्युलाने प्रेस करत करत ते तुम्हाला मिक्स करता येईल ना तेवढं तुम्ही बघा. ते एकदा छान खजूरही छान सॉफ्ट झाला ना की मग तो आपल्याला मिक्स करायलाही खूप इझी जातो. आता बघा हा खजूर किती छान सॉफ्ट झालेला आहे.
आता आपण हे जे ड्रायफ्रूट्स सगळे आपण जे फ्राय करून घेतले होते ना, ते सगळे आपल्याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्यायचे आहेत. मिक्सरमधून म्हणण्यापेक्षा त्याला जाडसर आपल्याला ते क्रश करायचं आहे. मग ते तसंच मी हे जाडसर ठेवले. भोपळ्याच्या बिया मात्र तशाच अखंड घेतल्यात. काळ्या मनुका मिक्स केल्यात. थोडीशी वेलची पावडरही मिक्स केली आहे आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे ड्रायफ्रूट जास्त बारीक नाही करायचे आहेत, पण ते शेवटी तुमच्यावरती आहे. तुम्हाला जसे बारीक हवेत तेवढे आपण करू शकतो. आणि साधारण ते थोडंसं खजूर थंड झाला ना, की आपण हाताने जेवढं आपल्याला सोसवेल त्याप्रमाणे बघायचं आणि आपण लगेचच ते गरम असताना साधारण थोडं कोमट असतानाच आपण त्याच्यामध्ये ते ड्रायफ्रूट पावडर सगळी मिक्स करून घेतो आहे. ते छान मिक्स करून घेतलं की मग लाडू वळायलासुद्धा अगदी सोपे जातात. पटापट, मग काही वेळ लागत नाही हां. मग पटापट लाडू वळता येतात. बघा कसा छान लाडू दिसतो आहे. आणि हे लाडू छोटेच करायचे, हे लाडू मोठे करायचे नाही आहेत, कारण ह्याच्यामध्ये खूप प्रमाणात आपण ड्रायफ्रूट्स यूज केलेले असतात. आणि मग हा छोटा लाडू खाल्ला ना तरीही आपल्याला बस होतो. आणि हे लाडू आपण लहान मुलांनाही देऊ शकतो. तुम्हाला अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच जणं खाऊ शकतात. खूप अतिशय पौष्टिक लाडू आहेत हे आणि हे थंडीतून खावेत. डायबिटीस पेशंटलासुद्धा खजूर चालतो असं म्हणतात, पण शेवटी त्याच्यामध्ये खजूर असल्यामुळे त्याचं गोडाचं प्रमाण तर असतंच, त्यामुळे जरा बेतानेच बरं, पण कधीतरी खायला काहीच हरकत नाही आहे. तर हे लाडू तुम्हीही करा आणि मला सांगा कसे वाटले तुम्हाला. खूप सोपे आहेत. मी याच पद्धतीने करते आणि माझ्या ऑर्डरही चालू असतात. सो हे माझ्या ऑर्डरचेच लाडू आहेत, तर तुमच्याबरोबर ही रेसिपी मी शेअर केली. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.